प्रियंका चतुर्वेदी ठाकरे गटाच्या विरोधात गेल्या आहेत। महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका चतुर्वेदी ठाकरे गटाशी नाराज झाले आहेत आणि बंड करायचा विचारही त्यांचा चालू झाला आहे। सविस्तर सांगतो मित्रांनो, भारतीय राजकारणात सध्या एका मोठ्या घडामोडीने खळबळ उडवून दिली आहे। विषय आहे संसदेतील महिला आरक्षण विधेयकाचा आणि त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत निर्माण झालेल्या मोठ्या वादाचा। एकीकडे देशाच्या संसदेत ऐतिहासिक ठरू पाहणारे हे विधेयक नामंजूर झाल्याने भाजप प्रणित एनडीए सरकारला मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे याच विधेयकावरील मतदानावरून ठाकरे गटात एक मोठी ठिणगी पडून त्याचे रूपांतर भडक्यात होताना दिसत आहे। पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरुद्ध जाऊन ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट बंडाचे निशाण फडकावले आहे। हे बंड केवळ एका विधेयकापुरते मर्यादित आहे। यामागे प्रियंका चतुर्वेदी यांची गेल्या अनेक दिवसांची साचलेली खदखद आहे आणि काय त्या खरोखरच आता भाजपच्या वाटेवर आहे। चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये। संसदेत महिलांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी आणल्या गेलेल्या 131व्या घटना दुरुस्ती विधेयकाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते। मात्र लोकशाहीच्या मंदिरातून देशातील महिलांसाठी एक अत्यंत निराशाजनक बातमी समोर आली। या विधेयकाला संसदेत 2/3 बहुमताची आवश्यकता होती, मात्र विधेयकाच्या बाजूने केवळ 298 मते पडली, तर विरोधात तब्बल 230 मते पडली। बहुमताचा आकडा गाठता न आल्याने हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे विधेयक संसदेत नामंजूर झाले आहे। केंद्र सरकार आणि भाजप प्रणित एनडीएसाठी हा एक मोठा राजकीय आणि नैतिक धक्का मानला जात आहे। या सर्वात धक्कादायक बाब ठरली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका। ठाकरे गटाच्या खासदारांनी या महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केले, मात्र याच वेळी ठाकरे गटाच्या सर्वात आश्वासक आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पक्षाध्यक्षाला केराची टोपली दाखवली। प्रियंका चतुर्वेदी यांनी पक्षाच्या निर्णयाला उघड विरोध करत या विधेयकाचे जाहीर समर्थन केले। अत्यंत संतप्त आणि स्पष्ट शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। चतुर्वेदी म्हणाल्या, विधेयक मंजूर न होणे हा भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत दुःखद दिवस आहे। संसदेत आणि विधानसभेत जाऊन देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या हजारो महिलांसाठी ही मोठी निराशाजनक बाब आहे। मी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर नेहमीच ठाम राहिली आहे आणि ह्यापुढेही समर्थन करत राहील। मी स्वतःला इतरांच्या राजकीय सोयीनुसार बदलणार नाही। कोणाला माझी भूमिका मान्य नसेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे त्यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून फारकत घेत स्वतःचा वेगळा राजकीय मार्ग निवडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे। हे ठाकरे गटातील पहिले मोठे वैचारिक बंड मानले जात आहे। शिंदे नंतरचे हे बंड एका रात्रीत झालेले नाही। राजकारणातील जाणकारांच्या मते महिला आरक्षण विधेयक हे केवळ एक निमित्त ठरले आहे। प्रियंका चतुर्वेदी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वारे वाहत आहेत। चला जरा त्यांचे नाराजीचे मुख्य कारणे जाणून घेऊया। सर्वप्रथम राज्यसभेची हुकलेली संधी। प्रियंका चतुर्वेदी यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ नुकताच संपला होता। त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाईल अशी त्यांना आशा होती। द्वितीय, आदित्य ठाकरेंचे अपयश। सूत्रांनुसार युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रियंका यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी बरेच प्रयत्न केले, मात्र महाविकास आघाडीच्या म्हणजेच MVAच्या अंतर्गत राजकारणात त्यांचा बळी गेला। तृतीय, शरद पवारांची एंट्री। महाविकास आघाडीने एकमताने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आणि प्रियंका चतुर्वेदींची हक्काची संधी हुकली। चौथं, पक्षांतर्गत घुसमट। केवळ राज्यसभाच नाही तर महाविकास आघाडीच्या अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये आणि पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये प्रियंका यांना डावलले जात असल्याची भावना त्यांच्या मनात होती। महिलांच्या प्रश्नांवरून किंवा राष्ट्रीय मुद्द्यांवरून त्यांची आणि पक्षाची भूमिका वारंवार विसंगत ठरत होती। या सर्व घटनाक्रमामुळे राजकीय वर्तुळात आता एकाच प्रश्नाची चर्चा आहे, प्रियंका चतुर्वेदी शिवसेना सोडणार का? मित्रांनो,
प्रियंका चतुर्वेदी या मूळच्या काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या होत्या. त्यांची राष्ट्रीय स्तरावरील ओळख, इंग्रजी आणि हिंदीवरील प्रभुत्व आणि मीडियासमोर बाजू मांडण्याची ताकद यामुळे भाजप सारखा राष्ट्रीय पक्ष त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी उत्सुक असू शकतो. मी स्वतःला इतरांच्या सोयीनुसार बदलणार नाही, या त्यांच्या वाक्यातच त्यांचा पुढील राजकीय प्रवास दडलेला आहे. प्रियंका चतुर्वेदी जर यांना शिवसेनेत योग्य तो सन्मान आणि राजकीय पुनर्वसन पॉलिटिकल रिहॅबिलिटेशन मिळत नसेल तर त्या लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अंक सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा केवळ एका विधेयकापुरता विरोध राहिला नसून पक्षातील एका मोठ्या चेहऱ्याला गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. येत्या काही दिवसात प्रियंका चतुर्वेदी कोणता अंतिम निर्णय घेतात याकडे संपूर्ण देशाचे आणि महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? तुम्हाला काय वाटतं? प्रियंका चतुर्वेदी सुद्धा शिंदेसारखा बंड करणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.